नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत मटर पनीर मेथी मलाई. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. हिवाळ्यात बाजारामध्ये मेथी आणि हिरवे मटार खूप जास्त प्रमाणात आलेले असतात आणि फ्रेशही असतात. तर ही रेसिपी आपण हिवाळ्यात केलीच पाहिजे, यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. काय भन्नाट पनीर मटर मेथी इथे तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मटर मेथी पनीर बनवायसाठी मी सगळ्यात आधी गॅसवर ठेवले आहे पॅन आणि त्यामध्ये टाकणार आहे काही थोडे खडे मसाले. यामध्ये मी घेतली आहे दालचिनी, 2 लवंग, 1 स्टारफूल. आता हे खडे मसाले तेलात छान परतून घ्यायचे. खडे मसाले तेलामध्ये सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे. आता यानंतर यामध्ये टाकायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा, जो मी लांब लांब शेपमध्ये कापून घेतला आहे. आता हा कांदा पण तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे. कांद्याचा आता हलकासा रंग बदललेला आहे, थोडा मी परतून घेते. आणि आता यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो पण यात टाकून छान परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर टोमॅटो मी यात परतून घेणार आहे. आता जवळजवळ टोमॅटो आपला परतून झाला आहे. आता यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 इंच अद्रकचा तुकडा आणि असाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सुद्धा मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटोमधल्या पाण्याचं जे प्रमाण असतं ते जाईपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतला आहे. आता आपण ग्रेव्हीमध्ये एक दाटसर टेक्स्चर येण्यासाठी मी यामध्ये घेतले आहेत 5-6 बदाम. बदामसुद्धा तेलात परतून घ्यायचे. आता बदामसुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेते. एक हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे बदाम परतून घ्यायचे. आणि आता जवळजवळ आपला मटर मेथी मलाईसाठी जो मसाला आहे तो आपला इथे तयार होत आला आहे. बदामही आपले छान तेलात परतून घेतलेले आहेत. आता हा मसाला मी आता मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहे आणि मिक्सर जारमध्ये याची छान फाईन पेस्ट करून घ्यायची. यानंतर आता यामध्ये टाकणार आहे थोडी कोथिंबीर. कोथिंबीर पण मसाल्यामध्ये बारीक करून घ्यायची. शक्य तितके कमी पाणी टाकून मी यात मसाला छान फाईन पेस्ट करून घेतली आहे. खूप छान असा मसाला आपला इथे तयार झाला आहे. चला तर आता आपण पनीर फ्राय करून घेऊया. ज्या पॅनमध्ये मी मसाले भाजून घेतले होते तोच पॅन मी आता ठेवला आहे आणि त्यात टाकणार आहे तेल. पॅन तोच ठेवल्यामुळे आपला वेळही वाया जात नाही आणि भांडेही खराब होत नाही, त्यामुळे तेच पॅन मी इथे घेतले. आता त्या पॅनमध्ये आपण पनीर फ्राय करून घेऊया. 1/2 किलो पनीर मी इथे घेतले आणि हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत पनीर फ्राय करून घ्यायचे. पनीरचा रंग आता हलकासा बदलायला लागला आहे. आणखीन यापेक्षा थोडे लालसर पनीर मी इथे तळून घेणार आहे. A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे चॅनलचे सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. पनीर छान फ्राय झालेले आहेत. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते.
आता गॅसवर मी ठेवली कढई, त्यात टाकायचे आवश्यकतेनुसार तेल. तेल हलकेसे गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे तेजपत्त्याची पाने. तेजपत्त्याचे पाने तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं पण हलकंसं लालसर होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचे. जिरं आणि तेजपत्ता तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचे. आता हे वाटण मी यात टाकून घेते. छान परतून घ्यायचे आणि जवळजवळ 10 ते 15 मिनटं याच्यातील पाण्याचा अंश आटवेपर्यंत हा मसाला तेलात छान परतून घ्यायचा. मसाला छान तेलात परतून घेतला आहे. आता जवळजवळ 15 मिनटं होत आले आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यानंतर यामध्ये टाकणार आहोत हिरवे मटार. मेथी मटार पनीर बनते, यामध्ये मटार तर जाणारच. मटार यात टाकून घेतल्यानंतर मटार छान तेलात परतून घ्यायचे. एक मिनिटभर मटार मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे. मटार परतून झाले की यात आपण काय घालणार आहोत, पावडर मसाले. त्याआधी मी यात टाकणार आहे हिरवी मिरचीचा ठेचा. 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी छान स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये त्याचा ठेचा बनवून घेतला आहे. हा ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोही छान तेलात परतून घ्यायचा आहे. एक अर्धा मिनिट ठेचा तेलामध्ये छान परतून झाला की यानंतर त्यामध्ये घालायची आहे 1 चमचा लाल मिरची पावडर. ही मिरची जास्त तिखट नाही, यामुळे मी इथे 1 चमचा घालते. जर तुम्ही तिखट मिरची वापरत असाल तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा मिरची पावडर तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता ही मी तेलात परतून घेते. यानंतर यामध्ये जाणार आहे पाव चमचा हळद, पाव चमचा हळद. यानंतर यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा धना पावडर. धना पावडर टाकून मी पुन्हा छान तेलात सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून परतून घेते. आता सर्व मसाले तेलात छान खमंग असे तळले गेलेले. यानंतर इथे आता आपण घेतले आहे 1 मूठभर मेथीचे पाने. मेथीचे देठं घ्यायचे नाही, पानं घ्यायचे आणि ही मेथी छान आता बारीक कट करून घ्यायची. आता मेथी इथे छान बारीक कापून तयार झालेली आहे. पाव किलो पनीरसाठी मी 1 वाटी हिरवे वाटाणे आणि 1 वाटी मेथी घेतलेली आहे. आता मेथीसुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची. एक अर्धा मिनिट मेथी मी यामध्ये तळून घेणार आहे. आता यामध्ये एक घालायचं आहे मेथी मटर. यामध्ये टाकून झाले आहे. आता यानंतर आपण यामध्ये टाकूया पनीर. जे पनीर आपण फ्राय केलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया. आता पनीर टाकल्यानंतर पुन्हा सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत सर्वात महत्त्वाचं इंग्रेडिएंट्स, ते म्हणजे दही. दही यात आपण घालून घेणार आहोत आणि पुन्हा छान परतून घ्यायचे. आता यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे. त्याच्या आधी दही छान यामध्ये फेटून घेऊया. आता दही यामध्ये छान मिक्स झाले. आता यात मी टाकणार आहे गरजेनुसार पाणी. तुम्हाला ग्रेव्ही घट्ट, दाटसर किंवा पातळ जशी पाहिजे असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही यात पाणी टाकू शकता. इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. या स्टेपला यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा गरम मसाला,
आपल्या ग्रेव्हीची टेस्ट वाढवण्यासाठी मसाला खूप आवश्यक आहे. त्यासाठी मी पनीरचा मसाला यामध्ये टाकून घेतला आहे. मसाला पण छान यात मिक्स करून घ्यायचा आहे. आता एक 5 मिनटं ही ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे. आता आपल्या मटर पनीर मेथीला आणखीन टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स घालायचे, ते म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथी अर्धा चमचा मी घेतली आहे. तीसुद्धा या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये जाणार आहे ते म्हणजे मीठ. चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकून घेणार आहे. कसुरी मेथीचा खूप छान फ्लेवर या करीमध्ये उतरतो. आता यामध्ये मी टाकून घेते आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकून छान व्यवस्थित सर्व एकत्र करून घ्यायचे. आणि आता ग्रेव्हीची दाटसरपणा वाढवण्यासाठी यामध्ये टाकणार आहे 1 चमचा मलाई. फ्रेश मलाई मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची. मलाईचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो, त्यामुळे मलाई तुम्ही नक्की यात टाका. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आता जवळजवळ आणखीन 5 मिनटं याच्यावर झाकण ठेवून मी ही ग्रेव्ही उकळून घेणार आहे. आता 5 मिनटानंतर झाकण काढून मी बघते. ग्रेव्हीचा खूप छान सुवास किचनमध्ये पसरला आहे. खूप छान पनीर मटर मेथी आपल्या इथे आता जवळजवळ तयार होत आला आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी खूप छान आली आहे. आता आपली ही ग्रेव्ही इथे तयार झाली आहे. गॅसची फ्लेम मी बंद करते आणि मी एका बाउलमध्ये हे सर्व करून घेते.